भावपूर्ण श्रद्धांजली। साळशिंगीचे सुपुत्र, तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते, नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष व दमदार नेतृत्व स्वर्गीय भीमराव काशीदांना यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली व विनम्र अभिवादन। अभिवादक काशीद परिवार साळशिंगे, मित्र परिवार विटा, सामाजिक कार्यकर्ते जहीर मुलानी सर आळसन, गायकवाड परिवार शितोळे गल्ली विटा, क्रांती न्यूज चॅनल परिवार विटा। विटा येथे सांगली जिल्हा पश्चिम शाखा पुनर्गठन कार्यक्रम। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सांगली जिल्हा पश्चिम शाखा पुनर्गठन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। संविधान विरोधकांनी सत्तेत येऊ नये म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक, राजकीय व धार्मिक चळवळ मजबूत करावी। आपला समाज इमानी असून ज्याला शब्द दिला त्यानुसार मदत करतात, यामुळे संविधान विरोधक हे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा निळा झेंडा, फोटो, नाव घेतले, त्यांची ठिकाणे विकसित केली, पैसे दिले की समाज त्यांना मतदान करतो। परंतु त्यांनी सरकारी नोकऱ्यामधील आरक्षण, शिक्षणातील खासगीकरण, कंत्राटीकरण, नोकऱ्यातील खासगीकरण करून संविधानाने दिलेले अधिकार, हक्क यापासून आपल्या समाजाला वंचित केले जात आहे। यामुळे आपल्या समाजाने अंतर्गत वाद बाजूला ठेवून संविधान समर्थक समाज एक करून संविधान व समानता विरोधक, चातुर्वर्णाचे समर्थक, मनुवादीच्या लोकांना सत्तेपासून बाजूला ठेवणे गरजेचे आहे। सांगली जिल्हा राजकारणी आहे, आपला वापर करून घेतला जातो, यासाठी संविधान समर्थकांना एकत्र करून संविधान विरोधकांनी सत्तेत येऊ नये म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक, राजकीय व धार्मिक चळवळ मजबूत करावी, असे आवाहन दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी, राष्ट्रीय उपाध्यक्ष व समता दैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर ऍडव्होकेट एस.के. भंडारे यांनी केले। आंबेडकर नगर बुद्ध विहार विटा येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सांगली पश्चिम शाखा पुनर्गठन बैठकीत भंडारे यांनी पदाधिकारी यांनी समाजाचा हिशोब व्यवस्थित व पारदर्शक ठेवणे गरजेचे सांगितले। तसेच राष्ट्रीय सचिव भिकाजी कांबळे व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष युजी बोराडे यांनी संस्थेचे कामकाज कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले। अध्यक्षपदी संभाजी मिसळ, सरचिटणीस गौतम कांबळे, कोषाध्यक्ष राजेंद्र बनसोडे, उपाध्यक्ष रवींद्र लोंढे आणि सचिन कांबळे, सुरेश कांबळे, शैलेश दंडवते, किशोर जाधव, दत्तात्रय मोहिते, धनाजी कांबळे यांची जिल्हा कार्यकारिणीची निवड ही निवड समितीकडून मुलाखती घेऊन करण्यात आली। प्रथमतः विटा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर पुष्पहार घालून दीप व धूप पूजा करून ट्रस्टी मुंबई कार्यालय प्रमुख, राष्ट्रीय उपाध्यक्ष स्टाफ ऑफिसर ऍडव्होकेट एस.के. भंडारे, राष्ट्रीय सचिव भिकाजी कांबळे व महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष युजी बोराडे, महाराष्ट्र राज्य संघटक रुपेश तामगावकर व सांगली पश्चिम जिल्हा अध्यक्ष रवींद्र लोंढे यांनी वंदन केले। या पुनर्गठन बैठकीस खानापूर, पलूस, वाळवा, शिराळा, कडेगाव आणि आष्टा शहर, इस्लामपूर शहरचे पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य यांची उपस्थिती होती। बातमी संकलन गजानन गायकवाड, क्रांती न्यूज विटा।